नमस्कार श्रोतेहो, मी रुपाली पुरळकर कथावाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. पुस्तक गुलामगिरी, लेखक महात्मा ज्योतिराव फुले, संपादन गंगाधर बनबरे. भाग 3. कच्छ, भूदेव अथवा भूपती, क्षत्रिय, द्विज आणि कश्यप राजा याविषयी. धोंडीबा. मासा आणि कासव यांमध्ये एकंदर सर्व गोष्टी ताडून पाहता त्यामध्ये थोडे थोडे अंतर दिसून येते, परंतु इतर काही गोष्टी म्हणजे जलात राहणे, अंडी घालणे व त्यास फोडणे इत्यादिकांनी ते एकमेकांशी साम्यता पावतात. यास्तव कच्छ हा कासवापासून जन्मला म्हणून भागवत वगैरे इतिहासकर्त्यांनी ग्रंथात लिहून ठेवले आहे. याविषयी विचार करून गेल्यास त्याचा परिणाम मत्स्यासारखा होईल व तेने करून आपला वेळ फुकट जाईल. अशी माझी खात्री झाल्यावरून मी आपणास पुढे विचारतो की कच्छाने बंदरावर उतरल्याबरोबर काय केले. ज्योतिराव. त्याने प्रथम त्या बंदरापासून ज्या पर्वतावर मत्स्याची टोळी घेण्यामध्ये सापडली होती त्या पर्वताचे अलीकडच्या बाजूपासून बहुतेक तेथील मूळच्या क्षेत्रवासी लोकांचा घेरा घालणाऱ्या लोकांसहित एकंदर पिळाटून नंतर तो आपल्या लोकास सोडून एकंदर सर्व त्या क्षेत्राचा भूदेव म्हणजे भूपती होऊन डुरक्या फोडीत बसला. धोंडीबा. बरे, ते कच्छाने क्षेत्रातून पिटाळून लावलेले क्षत्रिय कोणीकडेच गेले. ज्योतिराव. समुद्रावरून दुजी इराणी अथवा आर्य लोकांची टोळी आली असे म्हणण्याबद्दल घाबरल्यामुळे द्विज आले. द्विज आले असा शब्द करीत त्या पर्वताच्या पलीकडचे जाऊन कश्यप या नावाच्या क्षेत्रपतीच्या पाठोपाठ निघाले. यावरून कच्छ आपल्याबरोबर काही फौज घेऊन त्या पर्वताच्या पलीकडील बाजूने खाली उतरला आणि त्याने तो पर्वत आपल्या पाठीवर घेऊन म्हणजे पाठीशी घालून अथवा पाठीमागे टाकून कश्यपाच्या राज्यातील क्षत्रियास जसजशी इराणातून मदत येत गेली तशी पीडा देऊ लागला. पुढे कश्यपाने जरी ती पर्वत कच्छापासून माघारी घ्यावा म्हणून मोठे प्रयास केले, तथापि कच्छाने आपल्या मरणोपवत तो पाठीस घातलेला पर्वत त्या क्षेत्रपतीच्या हाती दिला नाही व आपली रणभूमी सोडून एक पाऊल सुद्धा मागे हटला नाही. धन्यवाद. श्रोतेहो, आजचा 3रा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेले बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला येतील. तसेच लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.